झालं एकदाचे घराचं काम. बरोबर आहे तुमचं सगळं म्हणणं. अहो पण त्याच्या मागं पुढं काय आहे का नाही? किती तो कपड्यांचा पसारा आणि किती कपडे धुवायचे आणि किती ठेवायचे. अजून फिटिंग बाकी, अजून रशा बांधणं बाकी, अजून सगळं बांधणं बाकी. कसे कपडे सुकून कसे नको. हे बघा, आधी खुर्च्या धुवून घेतल्या सगळ्यानं, मग कपडे सुकत घातले. जे हाल 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 होत आहेत ना माझ्या नवऱ्याला सुद्धा माझ्यावर दया येत नाही. आता काय करायचं बरं? जाऊ द्या, मग अशा खुर्च्याच उपयोगी पडला मला आज. आणि सायकल पण जरा आज उपयोगी पडली. आणि हे असे कपडे सगळे पसारा पडले. अर्धं कपाट लावले, आता अर्धं कपाट उद्या लावेन. पण काय खरं नाही हो, या घराच्या कामाने पूर्ण वाट लागते. आणि तब्येतीचं तर काय म्हणायचं, बापरे. हाताच्या सगळ्या नसा 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 सगळ्या दुखायला लागल्या. नुसत्या पाय न पाय दुखतायत. तरी सगळं जेवण बनवून घाला, हे बनवा ते बनवा, काही फरक पडत नाही बरं. मग ते आपल्याला एक खायला लागतं म्हणल्यावर बनवायला हरकत नाही आहे. पण तुम्हाला सांगते, खरंच घराचं काम करायचं असेल तर आयुष्यपत व्यवस्थित तुम्ही रूम शिफ्ट करा आणि आपलं घराचं काम करून घ्या. डायरेक्ट काय घराचं काम करण्याच्या मागे पडू नका, म्हणजे एक्स्ट्रा शहाणपणा करू नका जसा आम्ही केला तसा. पण ठीक आहे, आम्ही केला. आम्ही थोडेसे होतो इंटेलिजंट, जरा स्मार्ट, तर आम्हाला जरा निभावून गेलं. तशी मी एकटी म्हणा, मिस्टर नाही, मिस्टर कामाला जात होते नाईट शिफ्टला. हा, पण त्यांच्या झोपण्याची पण बिचाऱ्यांची आवाज झाली. नाईट शिफ्ट होती, पण तेवढं सगळं सहन झालं. काळ होता म्हणायचा, काळ निघून गेला. ते सगळं जाऊ द्या हो. पण आज शनिवार होता, असं वाटलं जरा हे करायला कामं येतील. पण त्यांनाच काय अडचण वगैरे आली वाटतं, तर ते फिटिंगवाले पण आले नाही. आता ते उद्या येणार आहेत. उद्या काहीतरी कामं करतील. उद्या परत माझ्या घरात पाहुणे येणार आहेत आणि उद्या परत राडा. अजिबात जीवाला आराम नाही, तुम्हाला सांगते. बुधवारपासून वैताग वैताग, नुसता वैताग आल्या, कामच संपत नाहीये. आज सांगते काय, बॅगा बिगा धुतल्या सगळे. ते काय काय कुठले कुठले होते, आमच्या ॲल्बमचा कवर होता तो धुतला, ह्यांची कामावरची बॅग होती ती धुतली. आणि अजून अर्धा कपाट बाकी आहे. कपाट साफ करायचं म्हटलं का अजून जीवावर येते. नको नको नको, असले साफसफाई लई जीव घेणी आहे. आणि अजून सोमवारी आमचा स्पेशल डे आहे. अजून पितृपक्ष आलेला आहे, तर सोमवारी पितृपक्ष पण आहे. तर त्याचेही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर असेच कंटिन्यू राहा. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर नाही बघा, काय हरकत नाही, कोणाला जबरदस्ती नाही आहे. पण बरं दिसतंय तसं जरा घर. थोडीशी मेहनत झाली. आणि हे सगळे झोपलेले आहेत खाली, बघितलं. माझं अजूनही कामच चालू आहे, पण ह्यांनी जरा खाल्लं आणि पटकन झोपले. म्हणजे असं ना, आरामात झोपायला पाहिजे फक्त, बस. एक दिवस ना तुम्हाला व्यवस्थित त्यांच्याशी वार्ता करायला देईन मी, तेव्हा तुम्ही वार्ताच करा की असं का बरं. थोडं थोडं तुम्हाला काम करायला काय हरकत आहे. जराशी हेल्प केली तर काय फरक पडतो, हे तुम्ही स्वतः जरा माझ्या वतीने जरा विचारा, ते जरा बरं पडेल. ते सगळं ठीक आहे. आताही जेवणाचा बेत झाला. काही तर कसलं ते फळं घेऊन आले होते. मला वाटते जिंदगीत खाल्ली ती, मी लई बारा खाल्ली ती, पण त्यांनी स्वतः आणलेली जिंदगीत पहिल्यांदा मी आज बघितली. स्वतः ते स्पेशली आज कसे काय घेऊन आले सीताफळ काय माहिती. बहुतेक माझा हात आणि पाय दुखतोय म्हणून भ्यानं घेऊन आले की काय कोण आणटाव. सीताफळं आणली, शिकरण बिकरण मस्त बनवलं, चपाती बनवली, माझ्या आवडीची घमघमीत अशी वांग्याची भाजी बनवली. मी शूट बीट काय केला नाही, कारण माझे हातपाय दुखत होते. आय एम सॉरी टू से. नेक्स्ट टाईम मी शूट करून तुम्हाला नक्की दाखवेन की शिकरण कसं बनवलं. पण आज छान असं शिकरण झालं आमचं. तर झालं आहे सगळं. अजूनही काही घराचं काम झालेलं नाही. काल मी टाकलं श्री गणेशा झालं, बस श्री गणेशा काही झालेला नाही आहे. रशा बांधल्या ज्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी तो उद्याच म्हणतायत, जेव्हा रशा बांधतील तिथं पट्टी लावतील कपडे अडकवण्याची आणि व्यवस्थित अशी ट्यूब लावतील ना लाईटिंगची, तेव्हा कुठं मनाला शांती वाटेल. तर बघूया कधी करतायत. बोललेत उद्या येतो, उद्या वाट बघू. आणि नाही आले तर मग गेलं मंगळवारच्या ह्याच्यावर. सो ठीक आहे. आणि खूप गरम होतं आहे, कारण लाद्या लावलं चांगली गोष्ट आहे, धूळ माती पडत नाही. पण गरम मुलकाचं व्हायला लागले. आमचा वरचा एक्झॉस्ट पण लावलेला नाही आहे बघा, तसाच बॉक्स आहे. पंखा आहे आमच्याकडे, पण तो एक्झॉस्ट लावायचा बाकी आहे. जेव्हा तो एक्झॉस्ट लावतील, आई शपथ घरात AC आहे असं वाटतं. सो थंड थंड वाटतं. एक्झॉस्ट मस्त आहे सगळ्यांच्या घरात. जे जे ठाणा मुंबईमध्ये राहतात त्यांच्या घरात एक्झॉस्ट हा पाहिजेच पाहिजेच पाहिजेच. नाहीतर तुमचंसुद्धा कोंबडीगत चालत्या हांगाची निघायला वेळ लागणार नाही. पार गरम होतो आणि उकळतं वाटतं. बेकार भयंकर कंडिशन आहे ठाण्यामध्ये. आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की किती भाडं आहे आमच्या ठाणा मुंबईमध्ये. सो आता थोडीशी वाढ झालेली आहे. तर बघूया, जोपर्यंत आम्हाला झेपतं आहे तोपर्यंत आम्ही हँडल करू. नाही झेपलं की मग काय डोक्यावरनं सोडून द्यायचं. किती ताण घ्यायचं बरं उगाचच.
जीवनात आनंदी राहायला कधी शिकणार आहे आम्ही, आम्हाला तेच समजणं झालं. नुसता प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम. तिकडं चला तर भेटू उद्या आपण. काहीतरी नवीन नवीन प्रयत्न करत असते हो, पण घराचं अजूनही काम चालू आहे. तर असेच काहीतरी माझे घरातले असे व्हिडिओ मी तुम्हाला गमती जमती सांगत असते, तर ते ऐकून घ्या. नाही पटल्या तर सोडून द्या विषय. सो बाय, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह.